दिशा सालियन मृत्यू प्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी आरोप केल्यानंतर विधानसभा कामकाजावेळी प्रश्न मांडत सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घातला। ज्यांच्यावर आरोप केले त्यांना अटक करून चौकशी करा अशी मागणी नितेश राणे, समोराज देसाई यांनी यावेळी केली आहे। तर भाजपच्या अमित साटम यांनी एसआयटी न नोंदवलेले निष्कर्ष जनतेसमोर किती दिवसात मांडणार हे सांगा असं म्हटलंय। दरम्यान या गोंधळामुळे विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं। जजमेंट आहे की अशा पद्धतीच्या बलात्काराचा आरोप जेव्हा होतो तेव्हा संबंधित जे काय ज्यांच्यावर आरोप होतो त्याला तात्काळ अटक करायला लागते मंत्री महोदय आणि त्याची चौकशी करायला। काल अध्यक्ष महोदय दिशा सालियनच्या वडिलांनी सतीश सालियननी जे काय आरोप केलेले आहेत, माझं म्हणणं की अन्य लोकांना एक कायदा लागतो ना अध्यक्ष महोदय, करावं ना अध्यक्ष महोदय, एवढीच विनंती आहे, करा तुम्ही। मंत्री महोदय नितेश राणे साहेब ज्याप्रमाणे सन्माननीय राज्यमंत्री महोदयांना सांगतायत त्याच्याशी मी सहमत आहे। जो सामान्य माणसाला नियम आहे तोच नियम मंत्र्याला, माजी मंत्र्याला असला पाहिजे। मंत्री महोदयांनी त्यातल्या आरोपीला तात्काळ अटक करावी, अटक करून त्याची चौकशी करावी। अध्यक्ष महाराज, केंद्रीय मंत्र्यांना सुद्धा त्यांच्यावर कारवाई केली। अध्यक्ष महाराज ही घटना 8 जून 2024 ची घटना डिसेंबर 2022 मध्ये एसआयटी नेमली। अध्यक्ष महाराज, आता आपण मार्च 2025 मध्ये आहोत। साधारणतः घटना होऊन 5.5 वर्ष झालेली आहेत, अजूनही एसआयटी चौकशी करते असं ते म्हणतायत। किती दिवसांमध्ये एसआयटीचा निष्कर्ष आणि अहवाल हा जनतेच्या समोर आणणार? अध्यक्ष महाराज, हा माझा थेट प्रश्न आहे, किती दिवसांमध्ये?